सुरुवातीला एक मोठी बातमी कल्याण डोंबिवलीमधनं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नवीन समीकरणं अस्तित्वात येण्याची शक्यता आहे, कारण मनसेला सोबत घेऊन शिवसेना भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे। सुहास रेळेकर आपल्या सोबत आहे। सुहास, शिवसेनेची नवी रणनीती काय आहे? कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आज परिवहनचे सभापती निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तयारी आहे। त्याचप्रमाणे महिला बाल कल्याणचे देखील 1-2 दिवसामध्ये फॉर्म भरण्यात येतील। त्याचबरोबर उपमहापौरांची देखील या ठिकाणी उमेदवारी होणार आहे। यासाठी आज परिवहन समितीची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्याच्या अगोदरच शिवसेना आणि मनसे यांची गुप्तगू सुरू झालेली आहेत। खलबतं मोठ्या प्रमाणात आहेत। यांची युती करून बीजेपीला धक्का देऊन त्यांना परिवहन सभापती न मिळता आपल्यापैकीच कोणाला तरी मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात खलबतं येतात। यांची गुपित मीटिंग सुरू आहेत। त्यामुळे नवीन समीकरण ही कल्याण डोंबिवली महापालिकेत दिसू शकतं। वरती नेते किती जरी म्हणले की आम्ही युती करणार नाहीत, परंतु खालच्या लेवलला आपल्याला पद मिळण्यासाठी मात्र दोन्हीकडचे नेते मोठ्या प्रमाणात मीटिंग गुप्तगू सुरू आहेत। ज्ञानदा सुहास, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले तर सत्तेची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतात यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण जागा आहेत 122। शिवसेनेकडे आहेत 52 नगरसेवक, मनसे 10 आणि बहुमताचा आकडा आहे 62। शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास ही मॅजिक फिगर गाठणं शक्य होणार आहे, परंतु आता काही ठिकाणी नेमणूक करायची आहे काही पदांवरती, आणि या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे।